प्रमुख कार्यकर्त्यांना भेटावे या हेतूने इथे उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, माझे सर्व प्रमुख सहकारी, जिल्ह्यातील इतर अन्य पदाधिकारी, आपण सर्व पत्रकार मित्र, महिलांचे प्रतिनिधी, बंधू आणि सहकारी मित्रांनो, आणि संसदामध्ये दौऱ्यावरती आला असतानाच पक्ष कार्यालयाला भेट द्यावी. एक उत्तम मदतीने कार्यालय आमच्या सर्व सहकाऱ्यांनी, संतोष बहिणी, जुबेर बहिणी, आमच्या सर्व सहकार्याने उभं केलं. उद्यानाच्या निमित्ताने राज्याचे नेते, राष्ट्रीय अध्यक्ष, मुख्यमंत्री आदरणीय दादाही आले होते, त्यांच्याशिवाय मी आलो होतो. अशा वेळेला एका बाजूला तीर्थक्षेत्र ठिकाणी जावं, नतमस्तक व्हावं, कार्यकर्त्यांना भेटावं आणि मग पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेऊन बारामती जावं या हेतूने आलं. आज काही विशेष समाज करायचं नाही, कारण सकाळी पत्रकार मित्रांशी भेट झाली. काही तुळजाभवानीकडे ही प्रार्थना केली की वातावरण बदलामुळे अनेक वेळेला राज्याचा बळीराजा संकटात येतो. दादा असताना नेहमीच बळीराजाला मदत देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि स्वतः दादा अर्थमंत्र्यांना तरी करत आहे. आताही काल परवा खूप अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामुळे रब्बीच्या पिकाचं नुकसान झालं. कोकणातील आंबा, काजू या फल उत्पादनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तर ती आई तुळजाभवानीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्राचे नेते आदरणीय दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर उद्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पोटनिवडणुकीचा अर्ज त्या ठिकाणी काढणार नाही. सर्व राजकीय पक्षांना आम्ही विनंती करतो की दादांसारखं एक नेता तरुणांना विचारायचं, महाराष्ट्राला गतिमान करण्याचं 40 वर्ष ज्या सेवा केली त्या नेतृत्वाच्या अकाली दुर्दैवी निधनाच्या नंतर ही त्या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे, ही बिनविरोध करावी अशी विनंती आम्ही सारेजणच सर्व राजकीय पक्षांना त्या ठिकाणी करतो आहोत. यामध्ये प्रामुख्याने महायुती असल्यामुळे आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असल्यामुळे राज्याचे कर्तव्य मुख्यमंत्री देवेंद्रजी, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या दोन्ही पक्षाचा पाठबळ, दोन्ही नेत्यांचा पाठबळ आहेच. पण प्रामुख्याने महाविकास आघाडीकडे ही जागा आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाची त्या ठिकाणी होती. मी सकाळी उल्लेख केला, आता पुन्हा दुरुस्ती करतो की खासदार सुप्रियाताईंनी या मुख्यमंत्री घोषणा केली की साहेबांच्या पक्षाचा कोणी उमेदवार राहणार नाही. मग मी प्रदेशाध्यक्ष म्हणून ताईंचे आभार मानले, साहेबांचे आभार मानले. उद्योगींच्या जवळ संपर्क आमच्या प्रमुख नेत्यांचा झाला. उद्योगींनीसुद्धा या सगळ्या परिस्थितीमध्ये पहिलीला पाठबळ देण्याचं निश्चित त्या ठिकाणी केलं. काँग्रेसच्या काही नेत्यांच्या मनामध्ये काय शंका असेल तर मी असेल, प्रभुभाई असतील, मी सारेजण काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांच्याजवळ संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहोत. केरळच्या प्रचाराच्या दौऱ्यात ते असल्यामुळे माझंही काय बोलणं शक्य नाही, प्रभुभाईचं नाही, पण संध्याकाळपर्यंत आमचा नक्की त्या ठिकाणी बोलतो होईल. आणि त्यांना आम्ही विनंती करू की महाविकास आघाडीमध्ये जागा ही साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्यांनी तर पाठिंबा दिलेलाच आहे. पण आपण त्या बाबतीमध्ये जे काही राज्य पातळीवरचे नेते मत व्यक्त करताना दिसतात की काँग्रेस उमेदवार देईल, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही त्यांच्याकडे विनंती त्या निमित्ताने करायला. मला विश्वास आहे की दादांचं अतुलनीय कार्य लक्षात घेतात सर्वच राजकीय पक्ष या संदर्भामधला योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतील असा प्रदेशाध्यक्ष मला विश्वास त्या ठिकाणी त्या निमित्ताने वाटला. उद्या आमचे सर्व मंत्री, सर्व नेते, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, पक्षाचे सगळे प्रमुख सहकारी बारामतीला येणार आहेत. आम्ही 12:30 ते 2च्या दरम्यान नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी दाखल करणार आहोत.
आणि मग पुढे उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. तर मग उद्या किती अर्ज येतात, कोणा राजकीय पक्षाचे आहेत, काही अपक्षाने, तर त्याची नेमकी माहिती उद्या दुपारी 3 वाजता मिळेल. त्यानंतर मग आमचे प्रयत्न त्या संदर्भामध्ये काय असतात ते सुरू आहे. आणि अगदीच निवडणूक अटळ झाली तर राज्यात सर्वाधिक विक्रमी मताधिक्याने पहिली दादांची पुण्याने आहेस. दादांनी बारामतीकरांची केलेली 40 वर्षाची अथंग अविरत सेवा आहे. यामुळेच बारामतीकर प्रचंड मताधिक्याने पहिल्यांदा निवडून येतीलच, पण तरी ती नोंद काढायचा आमचा सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. आधी बोलून मी आपला वेळ घेऊ इच्छित नाही. माझ्या भेटीमागचा हेतू आपल्या सर्वांच्या समोर विषय केला. थोडक्यात या संदर्भातला काय विषय असेल तर जरूर आपण यामध्ये संवाद करावा अशी आपल्याला विनंती. आपल्याला राष्ट्रवादी अंतर्गत विषय आहे तो विलिनीकरणाचा आहे. रवींद्र असं म्हणतात की विलिनीकरणाचा विषय जर आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जरी आला तरी त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. कशा पद्धतीने बघता, कारण विलिनीकरणाचा विषय पुन्हा एकदा सुरू करतात. नाही, प्रवीण दरेकर आणि जे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत वाजेल यांची बैठक असणे आहे. त्यांनी काय नेमकं आणि कशाच्या कॉन्टेक्समध्ये वक्तव्य केलं मला माहीत नाही. एक असं आहे की दादांच्या दुर्दैवी निधनानंतर या संदर्भामध्ये बरीच चर्चा झाली. त्यानंतर आता वेलिंगचे अध्यक्षसुद्धा त्या ठिकाणी नियुक्त झालेले आहे, निवडून आलेले आहेत, निर्वाचित झालेले आहेत. त्याच्यामुळे आता या संदर्भातला आपल्या कालावधीमध्ये साहेबांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचं नेत्यांचं मी म्हणतो आहे की आता विलीनीकरण विषय संपला आणि पुन्हा सुरू होणार असेल तर चर्चा कधी जाणार.